सालाबादप्रमाणे यंदाही राहाता तालुक्यातल्या नांदूर येथे श्री संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नुकताच पार पडला। यावेळी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि दहीहंडी फोडून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे। दैनंदिनीप्रमाणे 8 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री जिल्ह्यातील विविध महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रंथराज पारायण सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील असंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रमाप्रसंगी बजरंग भजनी मंडळ नांदूर आणि सुजयदादा विखे पाटील युवा मंच यांच्या वतीनं रामगिरी महाराजांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला। यावेळी भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली। मिरवणुकीदरम्यान महाराजांवर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। कार्यक्रमाप्रसंगी हजारोंच्या संख्येनं परिसरातील महिला पुरुष भाविक उपस्थित होते। आपल्या प्रवचनादरम्यान सूर्योदयापूर्वी झोपेतून उठल्यानं किंवा सूर्योदयानंतर उठल्यानं आपल्या प्रकृतीवर काय परिणाम होतात, श्रीकृष्णाच्या विविध लीला, तर राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी कशी पलटी मारतात, अशा विविध विषयांवर रामगिरी महाराज यांनी प्रकाश टाकला। सरला बेटाच्या माध्यमातून आळंदी येथे होत असलेल्या मठाच्या कामासाठी भाविकांनी भरभरून मदत करण्याचं आवाहन देखील यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या वतीनं करण्यात आलं। आपण पार पडत असल्यामुळे या तरुण मंडळांनी पुन्हा धन्यवाद देईल। परमार्थामध्ये तरुणांनी येणं महत्वाचं आहे। मग बाकीच्यांनी येऊ नये का? बाकीचे येणारच आहेत, जे येणार ते येणारच आहेत ना। 50 उलटले की कीर्तन जास्त दिसतात, 50च्या पुढचे जास्त असतात कीर्तन। त्याला कारण काय? त्याला कारण हे तर संसारामध्ये होरून चटके बसून बसून आपोआप सिद्धीवर यायला लागतात। तोपर्यंत 50 उलटून जाते। कधी हा लोकांना फसवतो, कधी लोक याला फसवतात। असं करून करून कधी कधी ठेचा बसतात, झटके बसतात, हळूहळू सावध व्हायला लागतो। मग त्याला वाटायला लागतं परमार्थाशिवाय पर्याय नाही। परंतु ठेच लागल्यानंतर सावध होण्यापेक्षा ठेच लागूच नाही म्हणून आधी सावध होणं हे फार महत्वाचं। काही लोक ठेच लागू नये म्हणून आधी सावध असतात, काही ठेच लागल्यानंतर सावध होतात, तर काही लोक जीवनभर ठेचा खातच राहतात पण कधीच सावध होत नाही। पण सावध करण्याकरता परमार्थ असतो महाराज। जीवन बोलता निघून जातं, क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास। हातातला घास मुखात जाईल याची खात्री नसते। कोणत्या क्षणी मृत्यू येईल। अलीकडच्या काळामध्ये तर लोक म्हातारे व्हायलाच तयार नाही, कारण म्हातारे होईपर्यंत जगतच नाही। म्हातारा होईपर्यंत जगतोय त्याचं भाग्य, कारण बहुतेक कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याने लोक चाललेत ना। आहार विहार बिघडला, आपण विषयुक्त पदार्थ सेवन करतो। आहार फार महत्वाचा। पारायणासाठी बसलेल्या महिलांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान जवळजवळ सर्व नांदूर गाव भक्तिमय झालं होतं। दरम्यान महिलांचा अधिक उत्साह देखील यावेळी पाहायला मिळाला। यंदाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रयोजनानं पंचक्रोशीतील भाविकांमध्ये वेगळाच संचार आणि उत्साह पाहायला मिळाला। श्री बजरंग भजनी मंडळ, श्री संकटमोचन दक्षिणमुखी हनुमान मंदिर भक्त मंडळ आणि सुजयदादा विखे पाटील युवा मंच यांच्या वतीनं हे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले होते। त्याबद्दल महाराजांनी समाधान व्यक्त केलं। कार्याचे कीर्तन आटोपल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। YesNine मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता।